रामकृष्ण हरी मंडळी, मी श्रीपाद आगेदिघे डायरेक्ट शेगाववरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी या ठिकाणी शासनानं महत्त्वाची योजना आणलेली आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 राबविण्याबाबत शासनानं नवीन जी आर काढलेला आहे। या जी आर अंतर्गत आता पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना 16,000 रुपयेपासून ते 4 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे। मग ती मदत कशाकशासाठी दिली जाणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। बघा मंडळी, हा जी आर आहे 1 जुलै 2025चा। श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 राबविण्याबाबत शासनानं हा जी आर काढलेला आहे। या ठिकाणी आपण डायरेक्ट शासन निर्णय बघून घेऊया। आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीमध्ये अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय 27/3/2023 मधील तरतुदीनुसार मदतीचा तपशील हा खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे। आता बघा, अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांना 4 लाख रुपये भेटणार आहेत। त्यानंतर वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना आणि 40 ते 60% अपंगत्व आल्यास आणि 60%हून अधिक अपंगत्व आले तर 74,000, 40 ते 60% अपंगत्व आले तर 74,000 मिळणार आणि 60%हून अधिक अपंगत्व जर आलं तर 2,50,000 रुपये मिळणार। 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळामध्ये दाखल झाल्यास 16,000 रुपये आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल जर झाली हॉस्पिटलला तर 5,400 रुपये असे मिळणार आहेत। तर त्यासाठी आता पात्रता काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया। प्रस्तुत योजना आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू असणार आहे। तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडावे लागणार आहे। सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदारास निर्गमित करावे असे देखील आदेश तहसीलदारांना देण्यात आलेले आहेत। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, याकरिता संबंधित वारकरी यांच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक असणार आहे। राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे। सर्व जिल्हाधिकारी यांनी या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू, वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरण निहाय परिच्छेद क्रमांक 1 मधील सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा हा जी आर शासनानं निर्गमित केलेला आहे। तर वारकरी मंडळी, तुम्हाला जर काही अडचण आली पंढरपूरला जाण्यासाठी तर अशा प्रकारचा मदतीचा हात शासनानं या ठिकाणी देण्याचा ठरवलेला आहे आणि वारकऱ्यांसाठी 2025च्या आषाढी वारीसाठी हा जी आर शासनानं निर्गमित केलेला आहे आणि मदत जाहीर केलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे, महत्त्वाची माहिती आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।